तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. इथे बघा ब्लॉक मध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. शतरक्षक होता तिकडे. पहिला चेंडू हा निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. बघा अनिकेत चौधरी इथे बॉलिंग करतोय. पहिला चेंडू हा निर्धाव टाकलेला आहे. डॉट बॉल येताना दिसतोय. बघा ब्लॉकर मध्ये हा चेंडू इथे हाताला गेला होता. इथे डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट झालेला नाहीये. एकदा तर कंप्लीट चा प्रयत्न बघा योगेश आणि फेकी केलेली नाहीये. फेकी जर केली असती तर कदाचित विकेट मिळू शकली असती. आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केली गेली आणि या 2 धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय न्यू स्टार वसई संघ या अगोदर 4 ट्रॉफीज त्यांनी फटकावलेल्या आहेत आणि त्या देखील फायनलच्या पहिल्या क्रमांकाच्या आणि 5व्या ट्रॉफीकडे ते देखील अग्रेसर झालेले आहेत. एका बाजूने डोंगरीपाडा टीम देखील या पहिल्या ट्रॉफीकडे अग्रेसर होत असताना मिस्टामिंग झालाय. रवींद्र चेंडूच्या खाली आलाय आणि रवींद्र याने हा झेल पकडलाय. फलंदाज बाद अक्षय जाधव. बॅक टू द डगआउट. नव्याने फलंदाज राहुल आलेला आहे. राहुल पाणेरा. ते बघा वेगवान चेंडू आहे. तेच तर्रार. वसई एक्सप्रेस अनिकेत चौधरी सध्या ऑनलाईन च्या माध्यमातून पॉल हा सोडला गेलाय. कुठल्या संघाला किती पर्सेंटेज मिळतील पाहूया. एका बाजूने न्यू स्टार वसई, एका बाजूने जेएमबी डोंगरीपाडा. इथे बघा वेगवान चेंडू टाकला मात्र हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आहे. बघा इथे जर आपण पर्सेंटेज जर बघितलं न्यू स्टार वसई संघाला सध्या तरी जास्त पसंती दिली जाते. नक्कीच 60% पसंती आहे. नक्कीच ज्या आपल्या न्यू स्टार वसई संघाला 40% आपण पाहतोय. ज्यामुळे डोंगरीपाडा संघाची वाढत चाललेली आहे पसंती. जसं जसं ओपिनियन पोल दिला वाढायला लागलेला आहे. वेगवान चेंडू तेज तर्रार. म्हणूनच सर अनिकेत त्याला वसई एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं. बघा किती भन्नाट वेगाने हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. धावसंख्या स्थिरावली 3 या आकड्यावरती. बॉल टाकून झालीत 5. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या षटकातील. राहुल पाणेरा ऑन स्ट्राईक. हे बघा कनेक्शन तर खूप चांगलं झालंय मात्र 2च धावा मिळतील डिक्लेअरच्या स्वरूपात. स्ट्राईक देखील रोटेट होईल दुसऱ्या षटकामध्ये. रोहित हा स्ट्राईक वरती असेल. धावसंख्या झाली 5. गडी बाद झाला 1. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय जेएमबी स्पोर्ट्स डोंगरीपाडा हा संघ. बघा ज्या प्रकारे प्रेक्षकांना मॅचची अपेक्षा आहे त्या दिशेने मॅच जाईल का हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं ठरणार आहे. रोहित याला आता ते काम करावं लागणार आहे कारण पहिल्या षटकात धावा आलेल्या नाहीयेत आणि आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी राहुल गोंड. इथे पहिला बॉल. काय घडलंय काय बिघडलंय तर क्लीन बोल्ड केलाय. मला वाटतं हलकासा चुंबन घेऊन हा चेंडू सरळ निघून गेलाय.
यस पंच. हिट विकेट झाला का बघायला बोलते. वाईट बॉल यस तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. हा बॉल वाईड आहे की फलंदाज हिट विकेट झालाय हे बघितलं जाईल. फलंदाज तर हिट विकेट झालाय की हा चेंडू यष्टांवरती लागलाय हे बघितलं जाईल. टेन्शन वाली बात आहे. अरे काय समजत नाही. चला पाहूया. सध्या तरी आपण पाहतोय डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपण पाहतोय सन्माननीय शिवाजी भुरे साहेबांच्या शुभ हस्ते फायनलचा टॉस केला गेला. आपण पाहतोय आत्ताच त्यांची निवड झालेली आहे. आपण पाहतोय दर्पणकार बालशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था जी आहे त्या संस्थेमध्ये त्यांची पत्रकार म्हणून निवड झालेली आहे. आउट आणि आणि खूप शुभेच्छा देतोय. आणि इथे आपण पाहतोय की हा फलंदाज क्लीन बोल्ड झालेला आहे म्हणजे सरळ हा चेंडू यष्टांवर जाऊन आदळलेला आहे. आपण पाहतोय सन्माननीय विजय एकनाथ भुरे यांची निवड झालेली आहे आणि आयोजकांमार्फत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला जाऊया मॅचच्या दिशेने. नव्याने फलंदाज जगदीश जाधव. इथे बघा सॉफ्ट हँड हा फटका देखील काढला गेला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होते. अक्षयने खूप चांगला थ्रो केलाय आणि राहुल याला माघारी बरदावलेला आहे. चांगला थ्रो. राहुल देखील बाजून माघारी परतलाय. धावसंख्या झालेली आहे फक्त 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चार चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 4 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडाचा हा संघ. ते बघा वेगवान चेंडू टाकला गेला होता सुरेंद्र पासून. चेंडू थोडासा दूर राहतोय. पंच सांगतायत की या 2 धावा असतील. या 2 धावेने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. चला दुसरा चेंडू पाठवून द्यायचा तिकडे. बघ आता येणारे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडू मध्ये 7 ते 8 धावा जर आल्या तर एक चांगला टोटल उभारलं जाऊ शकतं आणि हे काम आता जगदीश आणि समीर याला करायचं आहे. बघा धावसंख्या तर झालेली आहे 8. आणखीन 7 ते 8 धावा जर आल्या तर एक चांगला टार्गेट इथे आपल्याला पाहायला मिळू शकतं. इथे बघा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः राहुल तिकडे पोहोचलाय. बघा खूप चांगला शतरक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक सिंगल धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. ते बघा खोट्या बाजूला चेंडू होता. शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू ते निर्धाव. आणि फायनल मॅच मध्ये आपण पाहतोय डोंगरीपाडा संघाला सध्या तरी बॅकफुट वरती ठेवलं जातंय. 5 बॉल इथे टाकून झालेत. 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. इथे हा चेंडू देखील निर्धाव आलाय. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9 आणि 10 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय.
या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. जर या ठिकाणी आपण आजूबाजूला असाल कुठे तर आमच्या देणगीदारांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. प्रथम क्रमांक ज्यांच्या माध्यमातून आलाय सन्मान्य श्री रत्नाकर म्हणजेच निलेश दत्तात्रय पाटील व कुमार पुष्पक निलेश पाटील यांच्याकडून मला वाटतं तर या ठिकाणी आपण पाहतोय की कैलासवासी दत्तात्रेय धोंडू पाटील व कैलासवासी नागूबाई दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. तर सदर मान्यवर या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून संदीपजी भाऊराव पाटील पुतणे आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही ट्रॉफी वितरित करणार आहोत. त्यानंतर द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफी ज्या आहेत त्या या नागलेगावच्या उपसरपंच सौभाग्यवती अनिता संजय मसेकर यांच्या माध्यमातून आलेले आहेत. तर सन्माननीय सदर मान्यवर हे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. पाचवा क्रमांक ट्रॉफी जी आपल्याला लाभलेली आहे सौभाग्यवती मनीषा सुनील पागे ज्या पोमनच्या माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर व मॅन ऑफ द सिरीज या 4 ट्रॉफीज आपल्याला टिवरीचे विद्यमान सरपंच श्री रवींद्र ठक्कर साहेब यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच मेडल नितीनजी पाटील पाये येथून आलेले आहेत. त्याबद्दल पाटील साहेबांचे खूप खूप आभार. वॉटर सप्लायर म्हणजेच श्यामदादांच्या माध्यमातून सलग 5 दिवस पाणी आपल्याला लाभलेलं आहे. मॅच सुरू करायची आहे आणि चेंडूची व्यवस्था जी आपल्याला बघायला मिळाली ती सन्मान्य श्री जितू माळी तसेच स्वप्नीलजी कोदे यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. आणि सन्मान चिन्ह जे आलेले आहेत ते उमेशजी वळवी, सन्मान्य उमेश वळवी ग्रामस्थ नागले यांच्या माध्यमातून आलेले आहेत. चला मॅच आपण सुरू करूया. दुसऱ्या षटकानंतर आपण पुन्हा एकदा या सन्मान्य मान्यवरांच्या बाजूने वळणार आहोत. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. आदरणीय सन्मान्य श्री सागरजी तुंबडा यांना आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. तसेच विजयजी तुंबडा यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. तसेच रुपेशजी मेडे माजी उपसरपंच नागले यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. हा चेंडू हवेमध्ये खेळलाय. चेंडू चाललाय मिड बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. झुमका वाली पोर आईना किती आदरणीय सन्मान्य अमितजी म्हसेकर यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय या ठिकाणी. तसेच सन्मान्य किरणजी तुंबडा यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. हवेमध्ये चेंडू आहे. शतरक्षक आलाय मात्र शतरक्षक या ठिकाणी फायदा नाहीये. सामना जिंकलाय तो म्हणजेच न्यू स्टार वसई या संघाने. व्हॉलंटियर्सची खुर्च्या घेण्याच्या खुर्च्या